हॅलो, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून कार्तिकी एकादशीच्याच म्हणजेच देवउठणी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज सकाळीच पहिले देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला, कारण आज घरात सगळ्यांना उपवास होता. मग धनराज आणि राजविकाला साबुदाणा वडे आवडतात आणि मग डबल खिचडी पण नको म्हणून साबुदाणा वडेच बनवले त्यांच्यासाठी. तसे तर राजविकाला नव्हता उपवास, कारण अजून ती लहानच आहे, मध्ये तिला खायला पण लागतं बिस्किट वगैरे. पण आत्ता डबल भाजी पोळी पण बनवायची म्हणून मग म्हटलं खाईल थोडीशी खिचडी, संध्याकाळी तिच्यासाठी भाजी पोळी बनवावंच लागेल आणि धनराजसोबत ती खाते पण. धनराज आणि राजविकाचा नाश्ता झाल्यावर मी पण नाश्ता करून घेतला आणि बाकीची सगळी कामे आवरून घेतली आधी आणि मग नंतर साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली. खिचडीसोबत थोडेसे उपवासाचे पापड पण तळले होते मी, कारण राजविकाला आवडतात ते. आज राजविका घरीच होती तर आवरायला पण उशीर झाला होता. ती घरी असली की मग मध्ये खूप लुडबुड असते तिची, रोजचे कामं आवरत नाही पटपट. दुपारी देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग आम्ही सगळ्यांनी पण सोबत जेवण केले. त्यानंतर दुपारी एक पार्सल रिसीव झाले होते. धनराजनी त्याच्यासाठी वॉच ऑर्डर केले होते. मग तो जेव्हा पार्सल ओपन करत होता तेव्हा राजविका त्याच्यासोबत भांडत होती, कारण ती बोलत होती त्याला की तू माझ्यासाठी का नाही ऑर्डर केली. अशी छोटी भांडणे दोघांची दिवसभर चालू असतात. रात्री सगळ्यांचे जेवण झाल्यावरती TV बघत बसले होते, कारण आज मम्मी माउंट आबूवरून येणार होत्या घरी. मागच्या आठवड्यात त्या गेल्या होत्या माउंट आबूला, त्यांना यायला वेळ होता. मग म्हटलं तोपर्यंत भाजी निवडून ठेवावी, कारण मग उद्या स्वयंपाक करायला काम येईल, कारण मग सकाळी भाजी निवडायची म्हटल्यावर खूप उशीर होतो. तर असं